तर मित्रांनो कांदा आता परतून झालेला आहे. आता आम्ही मोठा सोडत आहे. कडी बिडी सगळी ठेवली आम्ही देवाला नैवेद्यासाठी. इतका स्वाद आणलेला आहे मित्रांनो. काही कमी असेल तर नक्की कमेंट करा आम्हाला. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही नदीच्या मसोबा पै आणि मावल्यांपै. तर मावल्यांना आम्ही टाकून देऊन त्यांची पूजा बिंजा मग आमच्या मेंढराचा निवेद्य दावण्यासाठी त्याची बली देणार आहे. त्यांना सगळं पाणी बिणी लावून पूजा करून त्यांचं इकडं पूजाचं साहित्य बी ते आणलं आहे. हे बघून घ्या. हे माऊल्यांचं आणि मसोबाचं ही मेंढ आहे. त्याची बली द्यायची मसोबा देवाला. हे कांदा लसूण सगळं वावरतलं आहे आमचं. नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे आज मसोबाची यात्रा करण्यासाठी. मसोबाला आता बोन चढवायचं आहे आम्हाला. आता आम्ही आमच्या रेसिपीसाठी सगळं तयार केलं आहे. बघा आमचं कोकऱ्याचं मटण बिटन इकडं. आता मटण बिटन आता कांदा बिंदा घेतो. इकडे चुलबिल पेटवली आहे. हे बघा आमचा कांदा बिंदा आहे. आता पहिले कांदा बिंदा परतून घेतो. नंतर आम्ही शिजवून बिजवून देवाला आता बोन चढवायचं आहे. त्याच्याकरता सगळी तयारी चालू आहे. आता आमचा इथं पुलाव होणार आहे मित्रांनो. तर पूर्ण ब्लॉग मित्रांनो आता कांदा बिंदा टाकलाय खाली. वरून तेल टाकून घेतो आम्हाला. कांदा पहिले तळावा लागतो. आज आम्ही पहिल्यांदाच मी पुलाव बनवतोय. एक आचारी बघत होतो तो आला नाही. माझे सगळे मित्र बी गेले म्हणजे कामाला. त्यांचा फोन पण लागत नाही. आम्ही आलोय आता दोन्ही. हा माझा भाऊ तो मावस भाऊ आहे. मावशीचा मुलगा आहे हा माझा गणेश भाऊ. मित्रांनो कांदा मस्तपैकी आम्ही लाल चटाक परतवून घेणार. नंतर मटण मग हे सगळं मटेरियलवर फोकस करतो तू. त्याच्या लाकडं लावणार लागेल ना. आता आमचा गणेश भाऊ इकडे लाकडे लावणार आहे. इकडून इतका स्वाद आणलेला आहे मित्रांनो. काही कमी असेल तर नक्की कमेंट करा आम्हाला. इतका आणलेला आहे आम्ही असं खातो. जवळ येणार नजदीक येणार सगळं लावणं. हा काय वाचतो तो कोरिएंडर मसाला जिरा पावडर आहे. हा सगळं जिरं आहे. हा लसूण आणि पेस्ट अद्रक आणि हा मिरची पावडर एमडी मसाला कांदा लसूण मसाला आणि हा खोबरं पेस्ट. आम्ही आता सगळं मटणमध्ये टाकणार आहे. तिकडं मटण बिटन लावून देते मित्रांनो. आणि बच्चा कापलं होतं मसोबाला निवेद्य देण्यासाठी. मसोबा लागला होता. आता त्याला दोन दिल्याशिवाय ते सोडणारच नाही. आमच्या मुलग्याला फार तो आजारी पाडत होता. फार दवाखाने करावून गेले पण काही गुण लागत नाही होता. म्हणून आमच्या भक्तांनी सांगितलं होतं त्याला बोन दिल्याशिवाय तो सुटका येणार नाही. तर मित्रांनो कांदा आता परतून झालेला आहे. आता आम्ही मटण सोडत आहे. कलिजी बिलीजी सगळी ठेवली आम्ही देवाला नैवेद्यासाठी. आता सगळं मटण मस्त तेलामध्ये करपू देणार आहेत. तेलात आणि कांद्यात आणि मिठात आणि थोडी हळदी टाकणार आहेत. आता मटण टाकल्यावर हळदी टाकू आणि मस्त वेगळी करपाल ते थोडं असं बाटीमध्ये शिजू देणार आहे. फार मटण येताना आम्ही 3 जण येत. इतकं मटण 3-3.5 किलो मटण असेल मित्रांनो. आम्ही मित्र पण बघितले आमच्या गावातले. ते सगळे आज खटियात गेली होती का चुलीत गेली होती. आली नाही त्यांना फोनही लावला. बाकी त्यांचा बंद बाकी कुठं गेले झाली भरलेलं असेल. ते हळदी टाकून दे निमक टाका थोडं. आता पूर्ण आम्ही तेलामध्ये त्याला मिक्स करून घेणार आहे. आमचा पुलाव आहे कसा बनतो काय गणेश भाऊ येतो का नाही ते पूर्ण टाकून काय नंतर नाही टाकतो. आम्ही नाही ना रे दुकानवाल्याकडनं नवा कुठे माहिती तुम्हाला विचारतोय मी पहिल्यांदाच बघून हलवतोय कसं काय होतं. जसं होईल तसं आम्ही तर सगळं मटणनीच फुगून जाणार आहे. एक आचारी साडू होता. तो साडू व्हिडिओ बघतो. त्याला पण कॉल केला होता पण त्याचाही बंद होता. तो कुठं गेलाय काय जाण बायकोनी याला पळवू का काय त्याला. बघून घ्या मित्रांनो मटणाचं आणि कांद्याचं पूर्ण पाणी सुटलेले बघा. लाकडे लावतो. आता आम्ही बाकी तिकडे काढलेले तिकडे जाऊन माझे 2 मित्र आलेले आहेत. आता खाण्याचे आम्हाला पंचायत पडून गेली. म्हटलं इथलं सरणच कसं काय आमच्याकडनं. मग आले 2 आता 2 शेजारी आहेत माझे. ते आले खाण्यासाठी. कांदा लसूण बघा ते फार पार्ट्या करतात पण हे फार लाजतात. हे सांगून नाही यांच्याकडे कॅमेरा फिरवून दे. त्यांना कॅमेरामध्ये जाऊ. हा टाकून मला समजत पण नाही. पार्ट्या कांदा लसूण बरं टाकली राहिले. जास्त येऊन पहिला कांदा आहे. गरम मसाला जास्त येऊन झाला. मटण मसाला आहे जास्त वेळ गरम खाणार पण नाही. ते त्यांना समजत नाही सांगू पण नाही राहिले. अजून मटण मसाला बाकी अजून हा स्वादिष्ट मसाला आहे रे तो. आता हे काय लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट आहे. पूर्ण टाकू का जास्त वेळ रे. अरे आता हे काय खोबरं मिरचा जिरं हे सर्व टाकून देऊ. बोलायची तर आचारी नाही भाऊ. मी तर कॅमेरा सांगणार आहे फक्त मी बोलणार आहे. काय होय जाते तिकट होईल ना. नाही होणार रे नाही होणार. पुढे
तिकट कर दिस नाही तर आवत नाही हा मग ते मस्त पैकी त्याला मिक्स करले म्हणे आंबे काय राणे मग आता तुम्ही खांद्याची तडका आवाज पाऊस आणि अजून आहे बाकी आहे जरा. आता आम नाव खांद्याची धना पावडर? धना पावडर पहिले जिरे टाकेले अरे मित्रांनो पहिले नाही आम्ही समर परतवलेला नाही बस झाला समर परतवलेला मटण फार शिजू दिला आम्ही कोथिंबीर बी टाकतो का मग त्या माझ्या मित्राच्या आयडियाने केले तू लाकडे टाकणार आहे त्या मटणाचं पाणी सुटलेले आम्ही अजून पाणी पण नाही टाकलेले काहीच रे अयो ते फोपीस पण तिकडे पूर्ण बाजून गेले आमच्या बाबा काका आता इंद्राने राईस आणलेला आहे आम्ही टाक टाक थोडं एक जाळ म्हणजे थोडा देवा तुझं गुण तू घे आमच्या बाळाला सुट्टी कर साळा बोळ चाकरी केली द्यावा आम्हाला माहित नाही काय चुकी झाली असेल ते माफ करून घे तर मित्रांनो मस्तपैकी आमच्या आज इथं पुलावा झाला तर हाणतो आम्ही लिंबू पिळू पिळू बघून घ्या तिकडे गणेश दादाचं सुटू दादाचं चाललंय तिकडे चुलीला पण नैवेद्य देऊन दिला अजून तुम्हाला वाटलं नसेल तर धावून देतो नैवेद्य तिकडे आमच्या देवाला पण सेवा केली आता जे झालं ते आमच्या देवाने सांगितलं होतं मग देवाला आम्ही नैवेद्य दिले कोण काही म्हणू तुम्हाला काय वाटेल नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही दिले देवाला नैवेद्य देवाचं नाव माणसाचंच गाव होतं पण देव सांगतात म्हणून माणसाला खायला भेटतं मग आता आम्ही खाता येत तर कसं काय झालं मित्रांनो मित्र हाणतायत मस्त एकदम कडक कडक झालंय ना ते टेस्टी झालंय मग तिथं मग आता हाणतोय आम्ही